मी अनुग्रह कत्वासील देतो मी म्हणते तदियंती ओकास अहमंते त्रिशरणेन स पंचशील धम्म याचा मी अनुग्रह कत्वासील देतो मी म्हणते यमः वदामि तं वदेथ आमते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् वन्दे पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सधि पञ्चशीलधम्मसाधुकं सुरक्षितं तद्वा अपमादेन सिन सम्पादेतव्यम् साधु 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 वडगन्धगुणोपेतं येतं कुसुमसन्धति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजे विबुधं कुसुमेन लीनं पुय्येन मेघेन नमामि मोक्षम् पुष्पं विनायति यथाइदं मे कायो तथा यासि विनाशभावम् गन्धसंहारयुक्तेन धूपेन सुगन्धिना पूजनीयं पूजामाचरणम् उत्तमं सुगन्धिकाय वदनम्
अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदीपेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपसम्पूर्णो पूजयामि तमोरुदं भूतधम्मा च संभवा सुगततनुभवा धातुः धातुगभे लङ्काय जम्बूदीपे तितसपुरवरे नागलोके तदूपे सवे बुधस्तविन्दे सकलदशदिशे केसरो आदिधातुवन्दे सवे विबुधं दशवदतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्वं सर्वधानेषु प्रतिष्ठितं सायैकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा यस्समुदेन सीनो साधारी विजयं अतो समयुक्तं सदा वन्दे तं भूषिपाद इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो बीजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसधम्म सारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवान् बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा जीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अवन्दामि सर्वदा मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वर एतेन सत्यवचेन भूतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन पादपंसुवरुत्तमम् भूतो यो फलितो दोषो भूतो भमतु तमम् यं किञ्चिरतनं लोके विजति विद्यावतु रतनं बुद्धसमानाति तस्मात् स्वस्ति भवन्तु मे यो साडिसिनो वरबोधिमूले मारो ससेना महति विजयत्वा सम्बोधि मार्गच्यवनाकयानो लोकोत्तमोत्तं वन्दामि बुद्धं स्वाकातो भगवता धम्मो सन्निष्ठितो अकारिको यैपस्सिको वर्णायको पच्छतं वेदितव्यो विनियोहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अवन्दामि सर्वदा नति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वर एतेन सच्च
उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्माचार्यविधः धम्मो यो कलितो दोषो धम्मो कमतु यं किञ्चिरतनं लोके विजति विभावतु रतनं धम्मसमानाति तस्मात् स्वस्ति भवन्तु मे अर्थानिको हरियपतो जनानो मोक्षपरेशाहुजो यमङ्गो धम्मो यशन्ति करो पठितो ज्ञानिकोतं परमाविदं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगलानि स भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणेयो अनन्तरं पुयङ्केतं लोकसारि सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सदा नापि मे शरणं वयं सङ्घो मे शरणं वर एतेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन सङ्गच्छ सङ्गो यो खलितो दोषो सङ्गो कमतु यं किञ्चिरतनं लोके विजति विभावतु रतनं सङ्गसमानाति तस्मात् स्वस्ति भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सममनपहितो गुणेनेके समीपतो अनासोतं वनमामि सङ्घं नमामि गुणसागरन्तं सदा सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्चो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणाय च नमामि धम्मसुगतेन देशिका सदा सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्चो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणाय च नमामि सङ्घमुनिराज सावकं सदा सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्चो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणाय च इमानि पञ्चेकभूतानि शुद्धा सदा सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्चो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणाय च इमाय धम्मान् धम्मपटिपर्यामुदं भुजेमि इमाय धम्मान् धम्मपटिपर्याधम्मं भुजेमि इमाय धम्मान् धम्मपटिपर्यासङ्घं भुजेमि
अजायमाय परिवर्याचाति जरामरणमापरिमुच्य स्वामी इनामयकामेन मामेवाय समागमो संत समागमोऽन्तु यावन्निपानभवेय देव वसन्तु कालेन संससम्पत्तिहेतु च हेतो भवतु लोकस्य राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरंजीवतु सधम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरंजीवतु सधम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरंजीवतु सधम्मो लोको हन्तु सुखी सदा। बड़ा विपत्ति पटिवाहाय सब संपत्ति हाथ जोड़ा ताली बड़ा विपत्ति पटिवाहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दीर्घायु दायक सब दुख विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अनुग्रह कत्वा करितं मंगलम द्वितीयंपि तृतीयंपि विपत्ति पटिवाहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दीर्घायु दायक सब दुख विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अनुग्रह कत्वा वृद्धं मंगलम् समन्ता चक्रवालेषु अत्ता गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सङ्गमुखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं भदन्ता ये संता संत चित्ताति शरणं शरणाय लोकं तदेव भुम्मा च देवा गुणगण गहना व्यावटा सब्बकालं ये ते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजीव संतो सहेतुं मुनिवरवचनं सोतुमग्गं समग्रा सपेषु चक्रवालेषु यथा देवा ब्रह्मणो यम् अमेहि कथं पुयं सर्वसम्पत्ति साधकं सवेतं अनुमोदित्वा समग्रा शासने रता पमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतो शासन संचलोकञ्च उद्धि भवतु सर्वदा शासनं पिञ्चलोकञ्च देवारक्षन्तु सर्वदा सद्दिं होन्तु सुखी सब्बे परिवारे हि अत्तनु अनिघा सुमना होन्तु सब्बे हि यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगिततो वा उदकतो वा पिशाचतो वा काणुकतो वा कंठकतो वा नखततो वा क्षणपदरोगतो वा असद्धम्मतो वा संधिष्ठितो वा असपुरिसतो वा चण्डहत्ति अस्मिग गुणमुहुरहि वीक्षिका मणि सप्पदीपि अच्छतरच्छ सुकर महिष यक्ष रक्ष सादी नाना भयतो वा
नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरखं गणन्तु बहुदेवा मनुष्याच मंगलानि अचिन्तयु आखङ्कमानसोद्धारं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच्च बालान् पण्डितान् च सेवनं पूजा च पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च कुबे च कथपुय्यता अत समापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहु सचञ्चसि पच्च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुः पट्ठानं बुद्धदारस्य सङ्गहो अनाकुलाच कमन्ता एतं मङ्गलमुत्तमम् आदानञ्च ब्रह्मचर्या च यातकानञ्च सङ्गहो मनवज्जानि कर्माणि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापमच्च पाना च संयमो अपमादो च धर्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निपातो च सन्तुष्टि च पतयुता कालेन धम्मश्रवणः एतं मङ्गलमुत्तमम् खन्ते च सोवचस्तथा समनानश्च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च अर्यसञ्चारणदर्शनं निपाणसञ्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् उद्धस्तलोकधम्मे चित्तं यस्सम्मकम्पति अशोकं विरजं हेमं एतं मङ्गलमुत्तमम् यथा दिशानि कतवानं सर्वथा अपराजिता सर्वथा सोऽधि गच्छन्ति तं देशं मङ्गलमुत्तमं ते सकलविच्छं विदुरयानं देहरूपं सुजीव निमलचक्षुगभीरघोषः गौरवर्णं सुखाय अभयचित्तं दिव्यकाम सुरतधम्मं सुप्रेमं विरतरच्च सृजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। विश्व शांतिदूत महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी निब्बाणगामी आदि कल्याणकारी मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा भगवंताचा हा सद्धम्म या सद्धम्माचं जतन त्यांचं संवर्धन त्यांचं रक्षण त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत भगवंताचा पूजनीय भिक्खू भिक्खुनींचा सावक संघ भिक्खू संघ बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नाची जगामध्ये बराबरी केली जात नाही केली जाणारही नाही। या तीन रत्नांना तिवार अभिवादन करून पंचांग प्रणाम करून ज्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जीवनाचा कायापालट झाला ज्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्यालाही एक अर्थ प्राप्त झाला आणि मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला तर असं अर्थपूर्ण जगणं आणि अर्थपूर्ण मरण जे सुगतीचं मरण जे प्राप्त करून देणारे आणि आपल्याला हे सोन्यासारखे दिवस जे आपण उपभोगत आहोत त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीच्या बदौलत आज आपण हे सुंदर दिवस अनुभवत आहोत बघत आहोत। मोकळा श्वास आणि सुखाचा घास आणि सुखाची झोप ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असीम त्यागामुळे त्यांच्या कार्यामुळे आपण हे अनुभवत आहोत हे सुंदर जीवन जगत आहोत। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या अर्धांगिनी आहे समर्पिता माता रमाई बोधिसत्वाची सावली माता रमाई
तिच्याही शील गुणांना त्यागाला अभिवादन करून या ठिकाणी या परिवारामध्ये हा? अमोल जुनगडे अमोल जुन घडे अमोल जुनगडे अमोल धनराजची जुनघडे या परिवारामध्ये आज या 12 जानेवारी रोजी या रविवारी 12 जानेवारी रोजी बुद्धाची बुद्ध मूर्ती मंगल मूर्ती बुद्धाच्याच मूर्तीला मंगल मूर्ती म्हणतात. तर ही जगाचं मंगल करणारी या जगाला वाचवणारा बुद्ध मनुष्याचं या जगाचं कल्याण करणारा मंगल करणारा हा तथागत बुद्धाच्याच मूर्तीला मंगल मूर्ती म्हणतात. तर ही मंगल मूर्ती या बुद्ध मूर्तीची या बुद्ध रूपाची या बुद्ध प्रतिबिंबाची प्रतिष्ठापना आशीर्वाद मुद्रा असलेली बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांचा स्टँडिंग जो बाबासाहेबांची मूर्ती आणि बुद्धांच्या बुद्ध रूप मंगल मूर्तीची प्रतिष्ठापना या जुनघडे परिवारामध्ये केलेली आहे. आणि या ठिकाणी एका बुद्ध पुत्राला एका भिक्खूला पाचारण करून भोजन दान पारमिता या परिवाराने संपन्न केलेली आहे. या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करणाऱ्या आमच्या उपासिका लताई तामगडगे ज्या समता सैनिकांच्या आमच्या सर्व उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित माझ्या समोर असलेल्या सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म रविवार आपल्याला दिलेला आहे सगळ्यांनी सरळ बसायचं आहे आणि काळजीपूर्वक धम्म श्रवण करायचं आहे. आपण शरीरानं बसू नका, मनाने बसा. शरीर धम्म ग्रहण करतं का मन ग्रहण करतं धम्म? तुमचं शरीर धम्म ग्रहण नाही करत तर कोण करत असते? मन करत असते. म्हणून शरीर हे केवळ निमित्त मात्र आहे. शरीर हे फक्त साधन आहे की नाही. पण इथं मनाला उपस्थित ठेवा. तुम्ही म्हणाल आम्ही उपस्थित आहोत कार्यक्रमाला, जुनघडे परिवाराने आम्हाला बोलावलं, आम्ही उपस्थित आहोत. पण कशाने उपस्थित आहात तुम्ही? शरीरात. म्हणजे आलतो बा आम्ही कार्यक्रमाला, तुमच्या घरी कार्यक्रम होता, फक्त शरीराने उपस्थित नाही. तर या धम्म प्रवचनामध्ये आपण मनाने उपस्थित राहा. तर आज तुम्हाला माहित असेल की आज 12 जानेवारी ही तारीख आहे. कोणती? आणि 12 जानेवारी तारीख आहे. त्यातही आज धम्म रविवार आहे. तथागत बुद्धाचे पहिले प्रवचन कुठे झाले होते? कोण सांगेल? तथागत बुद्धांचे पहिले प्रवचन कुठे झाले? तथागत बुद्धांचा प्रथम वर्षावास कुठे झाला? तथागत बुद्धांनी आपलं धम्मचक्र प्रवर्तन कुठे केलं? तथागत बुद्धाने आपल्या संघाची स्थापना भिक्खू संघाची स्थापना कुठे केली? तर तुमच्याकडून उत्तर आलं सारनाथ. कोणतं? सारनाथ. त्याचं नाव सारनाथ असं का आहे? बुद्धाला लोकनाथ म्हणतात. आपण आताच वंदनेमध्ये म्हटलंय लोकनाथेन पूजिता. बुद्धाचंच नाव आहे लोकनाथ. आणि म्हणून अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया. स्वतः स्वतःचा नाथ व्हा, स्वामी व्हा, असं भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे. त्यालाच आपण अत्तदीप भव म्हणतो. मोबाईल सायलेंट मध्ये ठेवा. तर हे अत्तदीप भव, स्वतःचा नाथ स्वतः व्हा, म्हणून बुद्धांचे बुद्ध सहस्त्र नामावली आहे. बुद्ध सहस्त्र नामावली. बुद्धाचे 100,000 नाव आहे. विशेषणात्मक, गुणात्मक असे अनेक नाव आहे. तर जे सारनाथ हे नाव प्राप्त झालंय, सारनाथ. सारनाथ हे म्हणजेच काय? तर बुद्धाने आपल्या धम्माचा पहिला सार, बुद्धाने आपल्या धम्माचा पहिला सार, म्हणजे बुद्धाने आपल्या धम्माचा पहिला सार, धम्म सार, बुद्धाने आपल्या तत्वज्ञानाचा पहिला धम्मसार, ज्या ठिकाणी आपल्या पहिला धम्माचा सार सांगितला, म्हणून त्याला सारनाथ असं म्हटलं जातं. तर या सारनाथला तथागत बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन दिलेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तित केलेलं आहे. कुठे? सारनाथला. मोबाईल सायलेंट मध्ये ठेवा. काही कलेक्टरचे फोन येत नाही, तुम्हाला आता सांगितलं. बंद ठेवा.
शूटिंग चालू आहे. तर तथागत बुद्धाने आपलं पहिलं प्रवचन कुठे दिलं? सारनाथ. आणि हे सारनाथ वाराणसी पाशी आहे. वाराणसी जिला बनारस किंवा काशी म्हणतात. वाराणसी, काशी आणि बनारस हे एकच नाव आहे. ठीक आहे. आणि हे गंगा नदीच्या काठी आहे. ठीक आहे. तर हे गंगा नदीच्या किनारी असलेलं जे विश्वनाथ मंदिर आहे हिंदूंचं, ते विश्वनाथ मंदिर सुद्धा बुद्धाचंच आहे. म्हणजे त्या वाराणसीला सारनाथ लागून आहे. सारनाथ आणि विश्वनाथ, सारनाथ आणि विश्वनाथ हे दोनही बुद्धाचेच महाविहार आहेत. विश्वनाथ कोणाला म्हटला इथं? शिवाला, शंकरजीला नाही. विश्वनाथ, विश्वाचा नाथ. जसं तुम्ही आता पूजेमध्ये म्हणताय लोकनाथेन पूजिता. लोकनाथ, लोकनाथ, सोमनाथ हे सगळे बुद्धाचे नाव आहे. सारनाथ, विश्वनाथ. या विश्वाचा, या जगाचा नाथ कोण आहे? विश्वनाथ बुद्ध. या जगाचा नाथ म्हणजेच जगन्नाथ. जगन्नाथ, विश्वनाथ, लोकनाथ, सारनाथ, सोमनाथ हे सगळे बुद्धाचे काय आहे? नाव आहे. समजलं का? तर ते विश्वनाथ जे शिव मंदिर म्हणून ओळखलं जातं. गंगा नदीला लोक जातात त्या गंगा घाट मध्ये आंघोळ करायला. तर हे विश्वनाथ मंदिर सुद्धा प्राचीन काळातलं बुद्ध विहार आहे. समजलं का? असं कोण म्हणतो? भारतामध्ये आलेला, भारतामध्ये जो चीनी बौद्ध भिक्षू आले, 3 चीनी बौद्ध भिक्षू आले. पहिला आला फाहियान, हा 5व्या शताब्दीमध्ये आला. दुसरा युआन शांग, हा चीनी बौद्ध भिक्खू 7व्या शताब्दीच्या उत्तरार्धात आला. आणि तिसरा आला इत्सिंग, हा 8व्या शताब्दीच्या उत्तरार्धात आला. आणि कोरियाचा एक भिक्खू 8व्या शताब्दीमध्ये आला, त्याचं नाव आहे हायचो. म्हणजे फाहियान, युआन शांग, इत्सिंग आणि हायचो या 4ही भिक्खूंनी विदेशी 3 जापानी आणि 3 चीनी प्रवासी भिक्खू आणि 1 कोरियन भिक्खू यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये, भारत यात्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे. सारनाथ सोबतच विश्वनाथ हे सुद्धा वाराणसीचं, काशीचं किंवा बनारसचं जे विहार आहे गंगा नदीच्या काठी, ते विश्वनाथाचं मंदिर हे प्राचीन काळातलं बुद्ध विहार आहे. आणि त्याचं नाव आहे ज्ञानवापी. ज्ञानवापी हे बुद्धांचं एक नाव आहे. ज्ञानवापी. समजलं का? ज्ञान हा शब्द हिंदू धर्मामध्ये सापडत नाही. ज्ञान नाही, तिथे भक्ती मार्ग आहे. तिथे कुठं ज्ञान मार्ग आहे? हिंदू धर्माशी, ब्राह्मणी धर्माशी, हिंदू धर्माचा आणि ब्राह्मणी धर्माचा ज्ञानाशी काहीही संबंध नाही. यज्ञ यागाशी आणि भक्ती मार्गाशी, कर्मकांडाशी संबंध आहे. म्हणून ते ज्ञानवापी मस्जिद म्हणतात. ज्ञानवापी हा शब्द सुद्धा बुद्धाचंच नाव आहे. बुद्ध गुण गाथावली आहे. बुद्धांच्या अनेक नावापैकी ज्ञानवापी हे सुद्धा बुद्धाचंच काय आहे? नाव आहे. ज्ञानानं व्यापी, ज्ञानवापी, ज्ञानानं व्यापलेला, ज्ञानाने परिपूर्ण, म्हणून त्यालाच ज्ञानव्यापी असं म्हटलं जातं. समजलं तुम्हाला? तर बुद्धाने ज्या सारनाथला पहिलं प्रवचन दिलं, सारनाथला बुद्धाचं पहिलं प्रवचन सारनाथला झालं, त्या वाराणसीला. आणि बाबासाहेबांचं शेवटचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथलाच झालं. आणि त्या सारनाथला बाबासाहेब असं म्हणतात, प्रत्येक बौद्धांचे कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित बुद्ध विहारात गेले पाहिजे. हा आजचा आदेश आहे. म्हणून आज धम्म रविवार आहे. बाबासाहेबांनी हा विशेष दिवस बौद्ध लोकांसाठी, बुद्ध विहारासाठी दिला पाहिजे. हे आपण आज 68 वर्ष झालं त्याच्याकडे आपला कानाडोळा आहे की नाही? दुर्लक्ष आहे. आणि माहित असून सुद्धा आपल्याला ते करायचं नाही. म्हणून जे प्रतिक्रांतीचे हल्ले होत आहेत आजूबाजूला, जे प्रतिक्रांती तुम्ही पाहता टीव्हीवर, सोशल मीडियावर, मोबाईलवर पाहताय, जे संविधान इकडे तिकडे हे होत आहे. आणि काहीच जर झालं नसतं तर तुम्ही काहीच हालचाली केल्या नसते, है की नाही? तर त्याची पूर्ण तयारी आहे. आपली कुठलीच तयारी नाही आहे. लक्षात घ्या. तर आज या परिवारामध्ये जी बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे, बुद्धाची मूर्ती लहान असो की मोठी असो, बुद्धाचे विचार हे कसे आहे? मोठेच आहे, है की नाही?
आणि म्हणून बुद्धाची मूर्ती घरात आणून चालत नाही. चालते का? फक्त बुद्धाची मूर्ती तुमच्या घरात आलेली आहे, बुद्ध मूर्ती तुम्ही बसवलेली आहे. बुद्ध मूर्ती घरी बसवल्यानं आपल्या घरचं मंगलदायक वातावरण होतं, हे ठीक आहे. आपल्या मुलाबाळांना आपल्याला ते बुद्धाची मूर्ती रोज दिसते, त्याला आपल्याला वंदन करता येते, ही गोष्ट आहे. पण आपण आपल्या घरी बुद्ध मूर्ती आणत असताना नियमितपणे आणि पौर्णिमेला विशेष करून आपण बुद्ध मूर्तीची पूजा केली पाहिजे. आम्ही अनेक लोकांच्या घरी बुद्ध मूर्त्या पाहतो, आज पूजा झाली का काचामध्ये ठेवून देतात. साधं पौर्णिमेला, अष्टमीला, अमावस्याला किंवा नियमितपणे त्या ठिकाणी फुलं चढवल्या जात नाही. समजलं का? तर असं करू नका. काही ठिकाणी आम्ही जातो, बुद्ध मूर्त्या खिडकीमध्ये ठेवलेल्या असतात, ठीक आहे. एका घरी तर सज्जावर ठेवलेली होती, सज्जावर. एका घरी तर टीव्हीवर ठेवली होती आणि एका घरी तर डब्यावर ठेवलेली होती पिठाच्या. आणि विशेष करून मूर्त्या काही लोक किचन रूम मध्ये ठेवतात. देवघर आहे का ते? आणि ते कुठं? किचन म्हणजे वरत सिलेंडर, वरत भांडे कुंडे, वरत टोपल्या टापल्या, त्याच्या खाली नाही का? ते खाली नाही, समजलं? खाली गंज गुंजडीत तुम्ही त्याच्या खाली लोक मूर्त्या ठेवतात. समजलं तुम्हाला? तर ते तसं ठेवू नये. आपल्या घरचं जे दिवाण राहतं, बसण्याची जी जागा राहते, त्याच्या उच्च स्थानावर आपल्या मूर्त्या ठेवल्या पाहिजे. समजलं? मी साध्या गोष्टी सांगत आहोत तुम्हाला. आपल्या घरची बुद्ध मूर्ती ही किचन मध्ये असू नये, त्यातही आपल्या लाती खाली असू नये. ती म्हणजे आपण वरती स्वयंपाक करतो, मूर्त्या कुठे आहे? खाली आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्या मूर्त्या असेल, आपण झोपून आहोत ज्या समोरच्या रूम मध्ये, तर आपले पाय त्या मूर्तीकडे असता कामा नये. आणि असेलही तरी आपल्या मूर्त्याचे जे स्थान आहे, जेणेकरून असू नये, तर मूर्त्या आपल्या वरत असल्या पाहिजे. ठीक आहे? भिंतीच्या वरत मूर्ती किंवा हे म्हणजे पलंगाच्या खूप साऱ्या वरत. त्याचा एक मी सन्मान सांगत आहोत तुम्हाला. त्याच्या बाजूला कुठल्याही आपल्या घरचे जे मृत पाडलेले आई वडील आहे, मृत पावलेले आई वडील आहे किंवा आजी आजोबा, मृत व्यक्तीचे फोटो बुद्धाच्या, बाबासाहेबाच्या बाजूला लावायचे नाही. त्याची एक सेपरेट भिंत ठेवायची. बुद्धाची बाबासाहेबाची बराबरी करू शकत नाही. म्हणून काही लोकांना सवय कशी आहे, गौतम बुद्ध भिंतीवर, त्याच्याच बाजूला बाबासाहेब, तिथंच आपला बुढा, तिथंच बुढी आहे का नाही, तिथं पूर्ण. तर ते त्या व्यक्तीचे फोटो लावायचे नाही असं नाही मला म्हणायचं आहे. त्याचे फोटो कुठं लावायचे? एक सेपरेट भिंत ठेवायची, पण त्याच्या बगलला लावायचे नाही. एका घरी बुद्ध मूर्ती पाहिली मी अशी, समजलं, खिडकीमध्ये. तर त्या बुद्ध मूर्ती खिडकीमध्ये काय होतं? बुद्ध मूर्तीपाशी कंगवा, फणी, तेलाची बॉटल, दारुड्या माणसा असेल तर त्याच्याकडे त्या बुद्ध मूर्तीपाशी चुन्याची पुडी, तंबाखाची पुडी, खर्याच्या पुड्या, म्हणजे अशी सामान आपण मूर्तीपाशी ठेवतो. ह्या साध्या साध्या गोष्टी बौद्ध लोकांना समजावं लागते. तर असं करू नका. आज तुम्ही फक्त बुद्ध मूर्ती घरामध्ये आणली, बुद्ध मूर्ती आणल्यानं आपल्या घरचं वातावरण ठीक आहे, आपल्या मुलाबाळांना ती मूर्ती दिसली पाहिजे, त्याच्यावर संस्कार पडतात. परंतु बुद्ध मूर्ती आणल्याच्या नंतर आपल्या घरच्या प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी बुद्धाची बुद्ध वंदना आली पाहिजे, पंचशील आलं पाहिजे. बुद्ध मूर्ती सोबतच आपल्या घरी बुद्ध वंदनेचं पुस्तक असावं आणि बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ असावा, सोबतच भारतीय संविधान असावं. आपल्या घरी बुद्धाची मूर्ती आणून आपलं कल्याण होणार नाही, मंगल होणार नाही. तर बुद्धाचे विचार डोक्यात आणल्यानं आपलं मंगल होईल. बुद्धाची मूर्ती तुम्ही घरात आणली, पण बुद्धाचे विचार तुम्ही डोक्यात घेतल्यानं तरच तुमचं मंगल होईल. का मूर्ती आणल्यानं होईल का? नाही. तशा कितीतरी लोकांना मूर्त्या आणल्या, घरी बसवल्या, मग त्यांचं मंगल झालं का? त्यांचं कल्याण झालं का? का झालं नाही? फक्त त्यानं बुद्ध मूर्ती आणली, पण बुद्धाचे विचार घेतले नाही. तर तुम्ही बुद्धाचे विचार घेण्यासाठी बुद्धाचं काय जीवन चरित्र आहे, काय त्यांचं ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, बुद्धाचा कोणता जीवन मार्ग आहे, बुद्धाची कोणती विचारधारा आहे, ते विचारधारा जर तुम्हाला घ्यायची असेल, बुद्ध घ्यायचा असेल तुम्हाला, तर कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे? मग बुद्ध आणि त्यांचा धम्म. समजलं का? आता फक्त बुद्ध आला, आता तुमच्या घरी काय आला? बुद्ध आला. तो मूर्तीच्या रूपामध्ये आला. पण तुम्हाला खऱ्या अर्थानं बुद्धाचा धम्म घ्यायचा असेल तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचावा लागेल. तर बुद्धाचा विचार, बुद्धाचे तत्वज्ञान कुठं मिळेल आपल्याला? मूर्तीत आहे का? नाही आहे मूर्तीमध्ये. मग बुद्धाचे विचारासाठी बोधिसत्व बाबासाहेबांनी शेवटचा ग्रंथ आहे तो, बाबासाहेबांचा शेवटचा ग्रंथ 5 डिसेंबरच्या मध्यरात्री बाबासाहेबांनी तो ग्रंथ
पूर्ण करून दिला आणि 6 डिसेंबरला गेले. म्हणजे 5 डिसेंबरच्या रात्री तो पूर्ण करून टाकला कंप्लीट आणि 6 डिसेंबरला गेले. जाता जाता शेवटच्या रक्तापर्यंत. तुम्हाला जर असं काम दिलं, बाबासाहेबांना 3 आजार होते भयंकर, तुम्ही कल्पना करा त्या माणसानं, म्हणजे या अवस्थेतही तब्येत नसताना, म्हणजे उद्या मरणार आहोत, तर बाबासाहेबांना काही चावून लागली नसेल आणि काहीतरी तब्येत तिथं जाणवत असेल ना, त्यांचं त्यांना माहित असेल. तर बाबासाहेबांनी 5 डिसेंबरला तो ग्रंथ मोठ्या कष्टाने लिहिला, रक्ताचं पाणी करून, त्या तब्येत नसतानाही त्यांनी तो हात, म्हणजे तुम्ही कल्पना करा, मी तर पाहिले नाही गेलो, पण बाबासाहेबांनी तो ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांचे हात नक्कीच थरथर करत असेल. तर परंतु त्यांनी मात्र जाता जाता आपल्याला या जगाच्या कल्याणासाठी, आपल्या समाजासाठी शेवटचा ग्रंथ कोणता दिला? बुद्ध आणि त्यांचा धम्म. तो ग्रंथ प्रत्येकाने वाचा. जगातील जेवढे धर्म संस्थापक आहे, ख्रिश्चन लोक बायबल ग्रंथ वाचल्याशिवाय मरत नाही, वाचतातच ते. मुस्लिम लोक त्यांचा कुराण ग्रंथ उर्दू, अरबी, फारसी मध्ये राहतात, ते वाचल्याशिवाय मरत नाही. जैन लोकही आपला ग्रंथ वाचल्याशिवाय मरत नाही. आणि त्यातही हिंदू बांधव तर तुम्हाला माहितच आहे, त्यांचे कितीतरी ग्रंथ आहेत, तेही ते वाचल्याशिवाय मरत नाही. आणि तुम्हाला शीख लोकांचे उदाहरण घ्या, की तेही लोक आपला ग्रंथ वाचल्याशिवाय गुरु ग्रंथ साहेबाला आहे का नाही, जीवाच्या पलीकडे जगतात. मग आपला धर्मग्रंथ कोणता? तुम्हाला त्रिपिटकाचा सार, धम्मसार बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा ग्रंथामध्ये, म्हणजे बुद्धाचा धम्माचा ग्रंथ म्हणजे कितीतरी ट्रकभर पुस्तकं होतं. ट्रकभर पुस्तकं वाचणार का तुम्हाला? नाही. मग या ट्रकभर म्हणजे महासागरासारखा धम्म तुम्हाला गागरीमध्ये दिला, इतका सुंदर दिला. तर तुम्ही जर म्हणत असाल की हा ग्रंथ वाचण्यासाठी आम्हाला वेळच मिळाला नाही, मग तुमचं जीवन कसं बदलेल? तुमचं मंगल कसं होईल? आहे का नाही? आपल्याला मंगल करून घ्यायचं असेल, आपल्याला जीवन मार्ग अनुभवायचा असेल, बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ प्रत्येकाने वाचा. पण तुम्ही असे म्हणता की आम्हाला वेळच नाही, म्हणजे एक ग्रंथ वाचायला तुम्हाला वेळ नाही. आज तुमचं एवढं आयुष्य झालेलं आहे, तरी तुम्हाला तो ग्रंथ अजूनपर्यंत वाचता आला नाही. ही आपली कमतरता आहे किंवा नाही? तुम्हीच वाचणार नाही तर येणाऱ्या पिढीला काय तुम्ही संस्कार देणार आहात? ही महत्वाची घटना मी तुम्हाला आज सांगत आहोत. तर बाबासाहेबांनी जे आपल्याला बुद्ध आणि धम्म दिला, त्याच्यामध्ये आपण बुद्धाचे विचार जाणून घ्या. तर आज जी तारीख आहे, आज तारीख आहे 12 जानेवारी. मी थोडस बोलतो. आज माता जिजाऊचा जन्मदिवस आहे. नीट लक्ष द्या. तर माता जिजाऊ हे नाव ऐकलं का तुम्ही? तर बाबासाहेबांनी अस्पृश्य कोण होते किंवा शूद्र कोण होते, हु आर ऑफ शूद्राज, बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलंय, शूद्र पूर्वी कोण होते. कोणतं पुस्तक? शूद्र पूर्वी कोण होते, हे पुस्तक लिहिलं बाबासाहेबांनी. त्याला इंग्रजीमध्ये वॉर ऑफ शूद्राज म्हणतात. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केला, महार आणि मराठा एकच आहे. काय उल्लेख करतात बाबासाहेब? महार आणि मराठा लोक एकच आहे. आता मराठा जात आहे का? पण तुमच्या कानावर एक घटना आली असेल, मराठा जातीचे लोक, मराठा जात, मराठा जात, मराठा जात, मराठा जातीचा माणूस, मराठा जातीचे लोक. मराठा नावाची जात महाराष्ट्रात, भारतात आहेच नाही. समजलं का? राहिला गोष्ट ते मराठा लोक जर असे म्हणत असेल की आम्ही मराठा, म्हणजे तुम्ही मराठा आंदोलन पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असं मराठा आंदोलन जे राहिलं त्यामध्ये माहिती आहे का काय लिहितात ते? एक मराठा लाख मराठा लिहितात का? लिहितात तसे. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा असं म्हणतात. तर पहिली गोष्ट, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, मीही महाराष्ट्रामध्ये राहतो. आपला महाराष्ट्रामध्ये जन्म होत असताना एक गोष्ट आता तरी ध्यानात ठेवा पक्की, मराठा नावाची जातच नाही आहे. मराठा नावाची जात आहेच नाही. पण ते म्हणतात तसे आम्ही मराठा जातीचे. मराठा नावाची जात नाही आहे. आता कशी आहे नाही ते मी तुम्हाला सांगतो. तर मराठा कोणाला म्हणतात हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात राहणारे लोक, महाराष्ट्रात राहणारी लोक, नीट लक्ष द्या. महाराष्ट्रात राहणारी लोक आणि मराठी बोलणारे लोक. समजतं का? मराठा कोणाला म्हणते? आता लक्षात घ्या, मराठा कोणाला म्हणते? महाराष्ट्रात राहणारी लोक, मराठा भाषिक लोक, मराठी बोली भाषा म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी बोली भाषा बोलणाऱ्या लोकांना मराठा म्हणतात.
समजलं तुम्हाला? मराठा जात नाही आहे. समजलं तुम्हाला? मग मराठा काय आहे तर महाराष्ट्रात आणि मराठी बोलणाऱ्या लोकांनाच मराठा असं म्हणतात. दुसरी गोष्ट, मराठा का म्हणतात तर जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे होते, मावळे, या मावळ्यांचाच नंतर मराठा म्हणून उपयोग झाला. मराठी लोकांचाच उपयोग म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या सुराज्यासाठी केलेला होता. मराठी लोकांचा, मराठी बोलणाऱ्या लोकांचाच वापर शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्यासाठी केलेला होता, म्हणून त्यांना मराठा म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, मावळा म्हणतात. मावळा, आता मावळा का म्हणतात तर पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा जे ठिकाण आहे, या लोणावळ्यामध्ये मावळ नावाचा तालुका आहे. कोणता? मावळ. मावळ हे नाव का पडलं तर मावळ म्हणजे शिवाजींचा एक एक मावळा, एक एक सैनिक, त्यांच्यावरूनच ते मावळ्यावरूनच ते मावळ आजही तालुका जिल्हा तिथे लोणावळ्याला आहे. ठीक आहे, पुण्यामध्ये. तर बाबासाहेबांचं एक गोष्ट लक्षात घ्या, महार आणि मराठा हे एकच होय. तर कशावरून तर महारांचे आणि मराठ्यांचे आडनाव आणि नाव सारखेच आहे. समजलं? मराठा लोकांमधले आडनाव आणि महार लोकांमधले आडनाव सारखंच आहे. आता जिजाऊचं आडनाव काय आहे? भोसले. काय आहे? भोसले. भोसले बौद्धांमध्ये आहे का? आहे. समजलं? पण कुणीकडे आहे सांगू तुम्हाला? सगळ्यात भोसले आडनावाचे लोक सोलापूर, नगर, पुणा, मुंबई आणि जवळपास सांगली पर्यंत लोक आहे, म्हणजे कोकणामध्ये. समजलं? तर भोसले आडनाव सोलापूर मध्ये एक तालुका आहे, तिथे पळसदेव नावाचं गाव आहे. मी गेलो तिथं. कोणतं? पळसदेव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये मी गेलो सोलापूरमध्ये. ते पळसदेव गावामध्ये त्या ठिकाणी कमीत कमी 250 लोक बौद्ध महार लोकांचे आडनाव, 250 घर एकाच गावात, 250 आडनावाचे, भोसले आडनावाचे आपले महार लोक आहे. समजलं? एक उदाहरण मी गेलेल्यानुसार. दुसरी गोष्ट, भोसले आडनाव तुम्हाला कोकणामध्ये आणि विशेष पश्चिम महाराष्ट्रामध्ये सापडतं. कोणतं आडनाव? आता भोसले कशामध्ये येतात? मराठा. मराठा म्हणजे आले भोसले, महार मराठा एकच. समजलं? तर या महाराष्ट्रामध्ये भोसले, पवार, शिंदे, गायकवाड, समजलं, मोरे, म्हणजे खास महाराष्ट्रातले फेमस आडनाव कोणते? सयाजीराव गायकवाड नाव ऐकलं तुम्ही? आणि शिंदे घराणं, म्हणजे शिंदे घराणं, गायकवाड घराणं, बडोद्याचे गायकवाड, ते महाराष्ट्रीयन मराठीच भाषिक आहे तेही, जरी बडोद्याचे असले तरी. भोसले घराणं, पवार घराणं, शिंदिया घराणं, होळकर घराणं आणि जाधव घराणं, हे सगळे मराठातले विशेष असे प्रसिद्धीतले नाव आहे. पण आपण सगळे मराठी भाषिक लोक आहोत, महार मराठा एकच आहे. राहिली दुसरी गोष्ट, आज जिजाऊचा जन्मदिवस आहे. म्हणजे मी अशी दंतकथा म्हणजे माझ्या हातच्या गोष्टी सांगत नाही, मी पुराव्यानिशी सांगतो. त्या ठिकाणी गेलेलो आहो मी. जिजाऊचा जन्म झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये. कुठे झाला? सिंदखेड राजा या गावी. आता बुलढाणा हे जे नाव आहे, बुलढाणा, वास्तविक पाहता ते बुलढाणा नाव नव्हतं, नंतर ते नाव बदललं, अपभ्रंश झाला. त्याचं नाव होतं बुद्धठाणा. काय होतं? बुलढाणा जे आताचा जिल्हा आहे, बुलढाणा नाव नव्हतं, त्याचं नाव काय होतं? बुद्धठाणा. आता नाव बदललं, या बुद्धठाण्याचं बुलढाणा झालं. या बुद्धठाण्यामध्ये, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजाऊचा जन्म झाला आणि तिच्या वडिलांचं नाव होतं लखुजीराव जाधव, लखुजी राजा जाधव. ठीक आहे. आईचं नाव माळसाबाई जाधव. तर आता तुम्हाला असं म्हणजे थोडस आगळं वेगळं वाटेल ऐकायला. मी स्वतः जिजाऊच्या गावले राहिलेला आहो. जिजाऊच्या गावामध्ये एकच बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहाराचं नाव आहे तक्षशिला बुद्धविहार. कुठे? सिंदखेड राजाला. आणि सिंदखेड राजाला लखुजी जाधव हा सिंदखेडचा काय होता? राजा होता. आजही तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेले, राजा हा शब्द लागते. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेवना राजा, असं राजा शब्द का लागलाय? कारण सिंदखेड राजा हे नाव कशावरून पडलं? कारण तिथं लखुजी नावाचा राजा राहत होता, म्हणून ते सिंदखेड राजा असं नाव पडलं. लक्षात तुम्हाला? आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
ज्या जिजाऊचा जन्म तुम्हाला आज थोडस वेगळं वाटेल ऐकायला, त्या सिंदखेड राज्यामध्ये तिचा आडनाव काय म्हटलं मी तुम्हाला आताच, लखुजी राजा जाधवाची ती मुलगी आहे. आणि त्याच्याकडे लक्ष नका देतो. लखुजीराव राजा जाधवाची जी मुलगी आहे, नाव काय म्हटलं तिचं, जिजाऊ. सिंदखेड राजाची गोष्ट सांगत आहोत. सिंदखेड राज्यामध्ये 200 ते 300 पर्यंत जाधव आडनावाचे घर आहे. किती? 200 ते 300 जाधव आडनावाचे घर म्हणजे सिंदखेड राज्यामध्ये. आणि सिंदखेड राज्याच्या आजूबाजूला जे खेडे आहे त्याला लागूनच जिजाऊच्या गावाला, सिंदखेड राज्याच्या आजूबाजूला देऊळगाव राजा आहे, दुसर बीड आहे, ठीक आहे, मेवणा राजा, असे गाव आहे. त्या गावामध्ये सुद्धा आणि खास करून जिजाऊच्या जन्मगावी सिंदखेड राजाला 300 ते 400 पर्यंत घर आहे, जाधव आडनावाचे घर आहे. आणि सर्व जाधव लोक कोणामध्ये आहे, तिथं महार लोकांमध्ये आहे. कुठे आहे? महार लोकांमध्ये ते आडनाव आहे. आलं का लक्षात तुम्हाला? त्या पोराकडे काय पावलं, त्या पोराला शिका कुठले. तर त्या ठिकाणी जे सिंदखेड राज्य आहे, त्या सिंदखेड राज्यामध्ये मी कोणती गोष्ट सांगत तुम्हाला, जिजाऊच्या गाव, तिचं आडनाव काय आहे, जाधव. आणि त्या सिंदखेड राज्यामध्ये 300 ते 400 घर जाधव आडनावाचे आणि पूर्णच्या पूर्ण जाधव आडनावाचे लोक बौद्ध वस्तीतले आहेत. सांगा आता तिथं म्हणाल पाहिजे तुम्ही देशमुख, पाटील, मराठा, इतर लोकांमध्ये ते आडनाव पाहिजे ना. जिजाऊच्या आडनावामध्ये लोक म्हणते ना, मराठा लोक आमची वय म्हणते, ते मराठा तर मी तुम्हाला आताच सांगितलं. ते मराठा लोक म्हणते जिजाऊ आमची, शिवाजी आमचा, संभाजी आमचा, तर मग तिचे नाव तर पाहिजे होते ना. मग मराठ्यात मध्ये एकही जाधव आडनावाचं घर नाही तिथं. मराठ्यामध्ये नाही, कुणबी मध्ये नाही, पाटील मध्ये नाही, कोणाच मध्ये नाही तिथं जाधव आडनावाचं. बंदे जाधव आडनावाचे घर त्या सिंदखेड राजाला सगळे कोणाचे आहे, हात धुवून बौद्ध महाराजचे आहे. सांगा बरं आता मग जिजाऊ कोणाचे असेल? हा एक पुरावा, मी स्वतः गेलेलो आहोत तिथं, माझी गुरु ज्ञानज्योती बनतेजी. दुसरा पुरावा, सिंदखेड राजाचा जिथं ज्या राजवाड्यामध्ये जन्म झाला, लखुजीराव जाधवाचा जो राजवाडा आहे, तिच्या ग्रामपंचायतच्या कागदोपत्रावर जिजाऊचा राजवाडा, तिथं ज्या राजवाड्यात जन्म झाला लखुजी जाधवाचा तो राजवाडा महार वस्तीमध्ये आहे. समजलं? नकाशावर जर तुम्ही नकाशावर पाहता ना, ग्रामपंचायत, माझं घर पुण्या दिशेने आहे, कुठं आहे, जुने खसरे वगैरे काढता ना तुम्ही, माझ्या पुण्याचं घर कुठं आहे, माझ्या सासऱ्याचं घर, तर लखुजी जाधवाचा वाडा कुठे आहे, आताही महारवाड्यामध्येच आहे तो. आताही तिथे लोक महारवाडा राजवाडा म्हणतात, ठीक आहे. मराठवाड्यातले लोक तिकडे ते विदर्भामध्ये येतात, तरी पण ते एक परंपरा आहे, राजवाडाच म्हणतात तिकडे, कारण जवळपास तिकडे मराठवाडा लागतोच, तो सीमा आहे, ठीक आहे ना. मग जिजाऊ कोण्या वंशाचे असं सांगा, बौद्धच आहे ना. मग बाबासाहेबांचं चुकीचं आहे का ते विधान, महार मराठा? त्यांचे आडनाव एकच आहे. आपले आडनाव भोसले, जाधव, पवार, ठाकरे, हे सगळेच आडनाव जे मराठा कुणबी मध्ये येते का नाही, ते सगळेच. मराठा कोणाला म्हणतात ते आणखी मी तुम्हाला सांगतो. तेली मराठा, मांग मराठा, धनगर मराठा, चांबार मराठा, भंगी मराठा, कैकाडी मराठा, धनगर मराठा, बंजारा मराठा. समजलं? हे मराठी एवढे लोक सगळेच तर मराठा आहे. समजलं का? हे मराठा, हे आपण आहे मराठा, महार मराठा, भंगी मराठा, चांबार मराठा, धनगर मराठा, कोळी मराठा. मराठी बोलणाऱ्या लोकांना, महाराष्ट्रात असणाऱ्या लोकांना, ज्यांना मराठी भाषा बोलता येते त्यांना मराठा म्हणतात. पण बाकीच्या नंतर काय झालं, मराठा आम्हीच लोक, आमचाच शिवाजी होय, आमची जिजाऊ होय, आमचाच हे होय. पण बाबासाहेबांनी सांगितलं महार मराठा एकच आहे. त्याची आडनाव आणि आपली आडनाव, महारांची आणि मराठांची आडनाव एकच सापडतात. त्यांचे कुलदेवी सुद्धा तेच आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या एकाच पत्रामध्ये जय भवानी जय शिवाजी शब्द दिला. जय भवानी हा शब्द पहिल्यांदा बाबासाहेबांनी पत्रामध्ये, तुम्हाला भवानी म्हणलं म्हणजे बाबासाहेब काय देवीने मानत होते का? भवानी नाव कोणाचं होतं? बुद्धाच्याच आईला म्हणते. भवसागरातून पार करणारी, भवसागर, भव म्हणजे काय होते? दुःख, दुःख सागरातून, भवसागरातून पार करणाऱ्या अशा बुद्धाला जन्म देणारी म्हणजे भवानी. भवानी हे बुद्धाच्या आईचं एक नाव आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल बाबासाहेबांनी जय भवानी लिहिलं. आणि ती तलवार, जे भवानीची तलवार म्हणतात शिवाजीला दिली, हा खोटारडा इतिहास आहे. ते पोर्तुगीज, तुम्ही शिवाजी महाराजांचा खरा इतिहास म्हणजे
म्हणजे शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरेचं फक्त छोटंसंच पुस्तक आहे. म्हणजे अस्सल शिवाजी, ओरिजिनल शिवाजी जर तुम्हाला वाचायचा असेल तर गोविंद पानसरेचं पुस्तक वाचा. ते पुस्तक लिहिलं म्हणून त्यांची हत्या झाली. ऍडव्होकेट गोविंद पानसरे, त्यांचं एक छोटंसंच पुस्तक आहे खरा शिवाजी कोणता, हे पुस्तक वाचा. एका दिवशी वाचून होते. तर ती तलवार कुठे मिळते ते पुस्तक प्रत्येकाने वाचा. ते छोटंसं एका दिवशी वाचून होते. ती तलवार कुठल्या भवानीनं वगैरे काही दिली नाही. ती तलवार जेव्हा गोव्यामध्ये, कोकणामध्ये जेव्हा पोर्तुगीज लोक आले होते, जसे डच, फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रज असे लोक आले ना आपल्या भारतामध्ये, तर ते पोर्तुगीजांकडून भेट घेतलेली ते तलवार आहे. म्हणजे चांगली होती, विशेष होती म्हणून पोर्तुगीजांची ती तलवार आहे. त्याचा इतिहास आहे. समजला का? कार्बन डेटिंग म्हणून ते कोण्या काही भवानीने दिली नाही आणि कोण्या काही स्वप्नात आली नाही. ह्या काल्पनिक दंतकथा रचण्यात आलेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? समज तुम्हाला इतिहास. तर महार मराठा हे एकच आहे. शूद्र म्हणजे मराठा लोक सुद्धा बुद्धिस्ट होते. तर जिजाऊ कोण असेल मग? बुद्धिस्टच आहे ती जिजाबाई भोसले नावाचे. नागपूरचे भोसले कोणाचे वंशज आहे? भोसल्यांची खरी सत्ता कुठं होती? तिकडे तर होती पुण्याकडेच, पण आपल्या नागपूरला होती. नागपूरचे भोसले, रघुजी भोसले आपण नाव ऐकलं असेल. ठीक आहे ना? तर हे भोसले कुटुंब आपल्याला दिसतं. शिंदे घराणं तुम्हाला ग्वालियरला दिसते मध्य प्रदेशमध्ये. शिंदे आहे ते कुठचे? नगर मधले कुठले? श्रीगोंद्या मधले. तिकडे ग्वालियरला गेले, त्याने तिकडे आपलं राज्य निर्माण केलं. त्याला आता सिंधिया म्हणतात. आणि अहिल्याबाई होळकर तुम्हाला माहित आहे मध्य प्रदेशमध्ये इंदोरला गेले, ती मराठीच आहे. मराठा संबंध हे लोक इकडे तिकडे गेले म्हणून, परंतु ते मराठाच आहे. आणि सयाजी गायकवाड बडोद्याला जरी गेले असते तर बडोद्यामध्ये सगळे मराठी बोलणारे लोक आहेत, ते सुद्धा मराठाच आहे. समज तुम्हाला? तशी म्हणजे जिजाऊ, वास्तविक पाहता जिजाऊ हे महाराणीचं कोण आहे? पोर आहे. तिची आई माळसाबाई आणि लखुजी हे नाव तुम्हाला दिसतं. आणखी एक पुरावा सांगू का तुम्हाला? बघा, शिवाजीच्या आजोबाचं नाव काय आहे? मालोजी भोसले. काय आहे? मालोजी भोसले. म्हणजे आडनाव आणि नाव सारखे आहे. महार मराठ्यातले नावे आणि आडनाव सारखे. तर कशा आहे? शिवाजींच्या आजोबाचं नाव काय आहे? मालोजीराव भोसले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचं नाव काय? मालोजीराव सकपाळ. आहे का नाही? शिवाजीच्या रमाईच्या वडिलाचं नाव काय आहे? लखुजी. काय आहे? लखुजी नाही, सॉरी, भिक्खूजी. म्हणजे रमाईच्या वडिलाचं नाव काय आहे? भिक्खूजी. आता भिक्खूजी म्हणजे काय? भिक्खू आहे बौद्ध परिभाषी नाव. भिक्खू वरूनच नाव मला तुम्ही भिक्खूजी महाराज म्हणतो. तर भिक्खूजी म्हणजे कोण? भिक्खूवरून नाव पडलेलं आहे. म्हणजे बुद्धिस्ट परंपरेपाशी नाव आहे. तुम्हाला एका नावाचा विज्ञान जर सांगितलं, वेळ मी जास्त नाही सांगत, थोडा वेळ थांबतो, की लक्षात घ्या जिजाऊ मग कोणाची पोर आहे? म्हणजे जिजाऊच्या प्रत्यक्ष गावामध्ये 300 ते 400 घर जाधव नावाची आहे. एकही कुणबी बांधवांमध्ये ते लोक सापडत नाही. सगळे जाधव घराण्याचे बौद्ध आहे. आणि तिचा राजवाडाही, तिचं जन्म ठिकाण सुद्धा आजही ग्रामपंचायतच्या कागदोपत्री महारवाड्यामध्येच आहे, महार वस्तीमध्येच आहे. समजलं का तुम्हाला? आता मराठ्यांना भोवताल दुकान घर लावले. सिंदखेड राजाला आज खूप मोठा कार्यक्रम असतो. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम असतो. लक्षात तुम्हाला? आणि जिजाऊला जे देण्यात आलं होतं, तिचं माहेर होतं अजिंठाला. गेल्या तुम्ही? अजिंठाला गेल्याच्या नंतर अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या पाहिल्याशिवाय मरू नका. जगातल्या सगळ्यात सुंदर लेण्या आहेत. समजलं का? जगामध्ये सर्वात जास्त लोक ताजमहाला भेटी देत नसेल तर सगळ्यात जास्त लोक अजिंठा आणि वेरूळ बुद्ध लेणीला भेटी देतात. दगडांमध्ये कोरीव केलेलं इतकं सुंदर काम आहे. आपण प्रत्येकाने ते बघा. तुम्हाला वर्धेवरून खूप काही कठीण नाही. भुसावळला गेलं तिथं अजिंठा वेरूळ जवळच आहे. तुम्ही एक दिवस जाऊनही येऊ शकता. तर जिजाऊला जे देण्यात आलं होतं, तिचं माहेर मी तुम्हाला आधीच सांगितलं, सिंदखेड राजा. तर तिचं जे माहेर होतं, तुम्ही अजिंठा लेणी पाहिली, बुद्ध लेणी जागतिक लेणी आहे, वर्ल्ड हेरिटेज. या अजिंठा लेणी पाहिली आपण का? मग वेरूळच्या लेण्या पाहतो. अजिंठा आणि वेरूळ असं नावच आहे का नाही? अजिंठा वेरूळ. तर जिजाऊला ज्या ठिकाणी दिलं होतं, वेरूळला दिलं. कुठे दिलं? वेरूळला देण्यात आलं. तिचं माहेर कोणतं आहे मग?
वेरूळ. मालोजीराव भोसलेची ती सुनबाई झाली, तिला वेरूळला देण्यात आलं होतं. आणि तिचं जे घर आहे का नाही, आत्ताही आहे तिचं घर, घराची गडी आहे, पूर्णच पायव्या विटा पूर्ण घर आहे तिथं. मालोजीरावाची गडी म्हणजे मालोजीरावाचं घर, म्हणजे जिजाऊचं घर. कुठलं? वेरूळचं घर. ते वेरूळचं घर माहित आहे का तुम्हाला? म्हणजे वेरूळच्या बुद्धलेणीच्या दरवाजा समोर आहे रोडवर. समजलं तुम्हाला? वेरूळ लेणी जर तुम्ही कधी पाहायला गेलं, थोडस लोकांना विचारायचं जिजाऊचं घर कुठं आहे म्हणायचं. तिचं मालोजीरावाची गडी असं म्हणतात तिला. काय म्हणते? गडी. गडी म्हणजे अशा विटा नाही, म्हणजे अशी गडी म्हणजे मूळचं होतं नाही, भिंती बांधलेल्या असं तिचं घर आहे. म्हणजे वेरूळ जर तुम्ही पाहिलं कधी तर म्हणायचं मालोजीरावाची गडी असं म्हणायचं. पण ते मालोजीरावाची गडी हे आताचं नाव आहे, पण ते जिजाऊचं काय आहे? राहतं घर. एकदम लेणीच्या समोरच तुम्ही 2 मिनिटात असे चालत आले एकदम रोडवर. मालोजीचं गडी म्हणून असं नाव आहे, पण ते जिजाऊचं माहेर आहे. आता मला सांगा, त्या जिजाऊचं घर, मालोजीरावाची ते राजवाडा, जिजाऊचं ते माहेर, ते घर एकदम बुद्धलेणीच्या समोर आहे. समजलं का? तर बुद्धलेण्या 2000 वर्षापूर्वीच्या आहे. तर जिजाऊ त्या बुद्धलेणीमध्ये जात नसेल का? त्याच्या घरासमोरच आहे लेण्या. आणि मग जिजाऊला जर देण्यात आलं असतं, तिची वस्ती वेगळीकडे पाहिजे होती. मग तिची वस्ती कुठं आहे? कोण्या मोहल्ल्यात राहत आहे? कुठे राहत आहे? वेरूळच्या बुद्धलेणीच्या एकदम दरवाजाच्या समोर तिचं घर आहे. याचा अर्थ आजही त्या लेणीला माहित आहे का लोक? वेरूळची लेणी किंवा एलोरा गुफा, इंग्रजीमध्ये एलोरा गुफा म्हणतात. आता एलोरा गुफा आणि वेरूळची लेणी आताचं नाव आहे, पण जुनं नाव माहित आहे का? त्या एलोरा वेरूळ लेणीचं जुनं नाव धेडवाडा आहे. धेडवाडा महारवाडा. एलोरा लेणीचं, वेरूळ लेणीचं जुनं नाव काय आहे? धेडवाडा महारवाडा बुद्ध लेणी. वेरूळ लेणी आताचं नाव. मग हे जिजाऊ कुठं राहत होती? धेडवाडा महारवाडा. मला सांगा, एवढी मोठी लेणी, जगातले लोक तिथं पाहायला येतात, जिजाऊ त्या लेणीमध्ये गेली नसेल का? तिचा बुद्धाशी काही संपर्क आला नसेल का? इतरही धर्मातले लोक, जगातला ख्रिश्चन लोक जरी आले तरी त्या लेणीकडे पाहून बुद्धाले हात जोडूशाच वाटते. कोणत्याही समाजाचा माणूस अजिंठा वेरूळला, बोधगयेला गेला, जरी तो किती बुद्धाचा राग करत असेल, पण अजिंठा वेरूळला जरा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल, ते लेणी पाहिल्याच्या नंतर, ते दगडातलं कोरीव काम पाहिल्याच्या नंतर कोणाला असं वाटते की हात जोडलेच पाहिजे, दुश्मन जरी असेल तर. पण जिजाऊ तर दुश्मन नव्हतीच, पण जिजाऊन मात्र त्या लेणीमध्ये गेली नसेल, बुद्धाला तिनं वंदन केलं नसेल, पाहिलं नसेल, असं हे 100% सांगता येते की जिजाऊ ही बुद्धिस्ट आहे. समजलं का? पण आता आपल्यावर ते लोकांना तुम्ही किती सांगा, पण बाबा साहेबांनी तो इतिहास लिहून ठेवला की महार मराठा एकच आहे. समज तुम्हाला हा इतिहास तुम्हाला माहित झाला असेल. आणि म्हणून वेरूळ हे ठिकाण लक्षात घ्या. राहिली दुसरी गोष्ट, जिजाऊचा जन्म ज्या सिंदखेड राज्यामध्ये झाला, तो राजवाडा कुठे आहे? महार वस्तीमध्ये. ठीक आहे. आणि जिजाऊचं माहेर, तिचं घरही कुठे आहे? महारवाड्यामध्येच आहे. राहिली गोष्ट, संभाजी महाराजांची समाधी. आता तुम्ही भीमा कोरेगावला जातात, संभाजी महाराजांची समाधी, आणि ते संभाजी महाराजांची समाधी आणि ती समाधी बांधणारा गणपत गोविंद गायकवाड नावाचा महार माणूस, गणपत गोविंद गायकवाड, महार समाजाचा माणूस, त्यानंच संभाजी महाराजांची समाधी बांधली. लक्षात घ्या. त्या वडू बुद्रुकला, भीमा कोरेगावच्या बाजूलाच आहे, 1 किलोमीटर, लोक जातातच तिथं. तर त्या तिथं संभाजी महाराजांची समाधी सुद्धा कुठे आहे? महारवाड्यातच आहे, कागदोपत्री. समजलं का? संभाजी महाराजांची समाधी आणि समाधीच्या समोरच बुद्ध विहार आहे. आता समजलं? आणि ज्या महार माणसांनी संभाजी महाराजांची समाधी बांधली, त्या गणपत गोविंद गायकवाडाची समाधी सुद्धा महारवाड्यात. पाया 3ही समाध्या. शिवाजी महाराजांचे गुरु कोण? तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांची समाधी आणि तुकाराम महाराजांचं घर जे आहे, राजवाडा आहे देहूला, तो सुद्धा कुठे आहे? महाराज. माझ्या पुराव्यानुसार मी त्या ठिकाणी स्वतः गेलेला आहोत देहूला. जे विमान आलं म्हणतात काल्पनिक पुष्पक विमान, हे पुष्पक विमानाची जागा इंद्रायणी नदी काठी हे भिक्षूंची प्रवारणा भूमी आहे. तर त्या इंद्रायणी नदीच्या काठी जे विमान आलं म्हणतात तुकाराम महाराजांनी आला, तिथं एक दंतकथा आहे, त्याची हत्या केली होळीच्या दिवशी ब्राह्मणांनी. त्याचे तुकडे ताकडे करून नदीमध्ये इंद्रायणीमध्ये फेकून दिले, त्याचे पुस्तकं वगैरे
म्हणजे बुडून टाकले. त्याचे विमान आलं म्हणतात, त्याने न्याले, ते विमान वगैरे काही आलं नाही. ब्राह्मणानं कथा रचली. म्हणजे तुकाराम महाराजाची घोंगडी, त्याची तबला, झांजा, पेटी सगळ्या इथंच राहिल्या. ते एकटेच कसे काय गेले मला सांगा. तुकाराम महाराजाला एकट्यानेच काऊन विमान आलं? बाकीचे संत नामदेव महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, चोखा होता, काही का नाही? बाकीच्या संतांनी काऊन नाही? त्याने कोणते असे पाप केले होते? विमान या लागत होतं, सर्व संतांना या लागत होतं का नाही? तुकाराम महाराजालाच काऊन आलं? पण त्याची हत्या केली. आणि जे पुष्पक विमान ज्या ठिकाणी उतरलं म्हणतात, ती जागा सुद्धा महार लोकांची आहे, कागदोपत्री. समजलं का? म्हणजे तुकाराम महाराजांचा, शिवाजी महाराजांचे गुरु, त्यांचा राजवाडा सुद्धा महारवाडामध्ये. तर आज जिजाऊचा जन्मदिवस आहे. तिचा मृत्यू 17 जूनला झाला. कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये पाचाड नावाचं ठिकाण आहे. रायगडच्याच ठिकाणी महाड आहे. समजलं का? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? ब्राह्मणांनी केला का नाही? हे शूद्राचं पोर आहे म्हणून याचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. हा शूद्र पोर असल्यामुळे याचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. ब्राह्मणांनी तो काय केला? लक्षात केला, विरोध केला. शिवाजी महाराज राजा होऊ शकत नाही. राजा होण्याचा अधिकार मनुस्मृतीच्या ग्रंथानुसार राजा फक्त मी कार्यक्रमात आहोत. तर कुठून गोष्ट आली होती आपली? 5 मिनिटांमध्ये. हा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी काय केला? विरोध केला. आणि आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, शिवाजी महाराजांचे गुरु संत रामदास आहे, तो ब्राह्मण. आता संत रामदास हा ब्राह्मण होता. मग संत रामदास ब्राह्मणांना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला लागत नव्हता का? काय रे, बाहेर त्या काशीवरून गागा भटले आणा लागलं? तोच तर होता. मग त्या संत रामदासाने त्यांचा राज्याभिषेक का करून दिला नाही? काऊन काशीवरून, बनारस वरून त्या गागा भट ब्राह्मणाला आणावं लागलं? समजलं का? हा प्रश्न आहे. कारण शूद्र हा राजा होऊ शकत नाही आणि क्षत्रियच राजा होऊ शकतो, आणि म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारल्या गेलेला आहे. समजलं का तुम्हाला? नाकारला गेलाय. म्हणून शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक पुस्तक त्या काळामध्ये खूप गाजलं, की कोणतं? कास्ट म्हणजे कास्ट प्राईड नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा इतिहास संपूर्ण सापडेल. कास्ट प्राईड मनोज मेहताचं पुस्तक आहे. ते त्या काळामध्ये इतकं गाजलं. तर त्या याच्यामध्ये असा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गागा भटले बोलावलं, आणि गागा भटनं राज्याभिषेक ते केला. पण कसा केला माहित आहे का? शिवाजी महाराजाला डोळे लावायला लावले आणि पायाच्या डाव्या अंगठ्यानं, हातानं नाही, असं तिलक, पायाच्या डाव्या अंगठ्यानं त्याचा राज्याभिषेक तिलक लावण्यात आला, राज्याभिषेक करण्यात आला. आणि त्यांचा पहिला राज्याभिषेक जरी ब्राह्मणी पद्धतीने झाला असेल, दुसरा राज्याभिषेक शाक्त बौद्ध पद्धतीने झालेला. 2 राज्याभिषेक झाले. समजलं? हा मान्य नव्हता. आणि जिजाऊनं एवढा खर्च केला होता, म्हणजे आम्ही राज्याभिषेक तर करून देतो, पण पायाच्या डाव्या अंगठ्यानं करून देतो. दुसरी गोष्ट, तो राज्याभिषेक जेव्हा झाला, शिवनेरीच किल्ल्यावर झाला होता बहुतेक करून, तर तिथे राज्याभिषेक झाला असताना एवढं धन खर्च करायला लागलं जिजाऊला. समजलं? शहाजी तर गेलेच होते. जिजाऊने एवढं धन खर्च केलं त्या ब्राह्मणांना, भारोभार केलं, दांडी पाड्यात बसवलं, त्याची तुला केली. समजलं? त्या गागाभटची एवढं धन, एवढा खजाना, जो खजाना, जे धन संपत्ती प्रजेसाठी ठेवली होती, गरिबांसाठी ठेवली होती, शेतकऱ्यांसाठी ठेवली होती, जिजाऊनं ते धन संपत्ती एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी, राज्याभिषेकासाठी ब्राह्मणांनी मागून घेतली. म्हणजे विकार, हे लोक हे झाले पाहिजे. समजलं ना तुम्हाला? आणि जिजाऊला 12 दिवसात मरण पावली. म्हणजे राज्याभिषेक झाला आणि 12 दिवसांनी जिजाऊ गेली. रायगड किल्ल्यापाशी पायथ्याशी महाडला गेलं तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड नावाचं एक छोटस गाव आहे. त्या पाचाड मध्ये, रायगडलाच आहे ते, लागूनच पायथ्याशी पाचाडला जिजाऊचा मृत्यू झालेला आहे. समजलं? रायगड हे नाव कशावरून पडलं? रायगडला शिवाजी महाराजांची काय आहे? समाधी आहे. आणि रायगडलाच रायनाग महार आहे. जसा भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सिद्धनाग महार आणि रायनाग महार हे दोघं सेनापती होते, मुख्य लोक, सिद्धनाग महार आणि रायनाग महार. तर रायनाग महाराजचा जी समाधी आहे ती रायगडावरच आहे. रायबा महार नाव ऐकलं तुम्ही? रायबा महार, शिवाजीचा मावळा, त्याचाच नातू रायनाग महार आहे, जो भीमा कोरेगावच्या लढाईत लढलेला आहे.
म्हणून महाडला जर कधी गेले तर म्हणून बाबासाहेबांनी शिवाजी महाराजां राजा होऊ शकत नाही, शूद्र राजा होऊ शकत नाही, म्हणून बाबासाहेबांनी शिवाजीचा मनुस्मृतीच्या आदेशाप्रमाणे झालं ना, ते राजा होऊ शकत नाही मनुस्मृतीच्या आदेश, म्हणून ती बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडला रायगडाच्या पायथ्याशी जाळली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. बघा, संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबानं नाही केली, ब्राह्मणाईनच केली. आता औरंगजेबानं जर केली असती तर औरंगजेबानं संभाजीने मारून टाकलं असतं, त्याचं मुंडकं कापलं असतं, त्याची हत्या केली असती. औरंगजेबाच्या नंतर सत्ता कोणाची आली इथं सांगा? औरंगजेब म्हणजे संभाजी महाराजांची हत्या केली कोण? औरंगजेबानं, असं लोक म्हणतात. संभाजी महाराजांची हत्या कोण केली म्हणतात? औरंगजेबानं. मग औरंगजेबाचं राज्य नाही आलं पाहिजे का संभाजीच्या मृत्यूनंतर? कोणाचं राज्य आले पाहिजे? औरंगजेबाचं. औरंगजेबाचं म्हणजे मोगलाई आले पाहिजे. काय आले पाहिजे? जर खरोखरच औरंगजेबानं संभाजी महाराजांना मारून टाकलं असतं तर संभाजी मेल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाला यायचं पाहिजे? औरंगजेबाचं, म्हणजेच मोगलाई आले पाहिजे. पण संभाजी महाराजांचा मर्डर झाला, त्याला मारून टाकलं, तर कोणाची मोगलाई न येता काय आली? बसा बसा, पेशवाई आली. हा एक महत्वाचा पुरावा आहे, समजला? पेशवाई आली. आता काय झालं महाराष्ट्रामध्ये, मी तुम्हाला लक्षात घ्या, शिंदे मराठाच आहे, मराठी बोलणारे शिंदे, होळकर, भोसले, जाधव, पवार, मोरे आणि गायकवाड हे मराठा आहे. पण लोकांमध्ये भ्रम कसा पसरला? पेशवेही मराठाच आहे, पेशवे मराठा नाही आहे. लक्षात घ्या, जे ओबीसी लोक, कुणबी लोकांना आपण कितीही सांगायला गेलो ओबीसी लोकांना, ते ऐकत नाही. ते पेशवे लोक पेशवे नाही आहे म्हणते, ते ब्राह्मण नाही, ते मराठाच आहे म्हणते. पेशवे मराठ्यामध्ये येत नाही, समजा ते ब्राह्मणच आहे, ते वर्णवादी आहे. मराठा कोण येते? जे मी तुम्हाला आडनाव सांगितले, पवार, शिंदे, होळकर, भोसले, जाधव, मोरे हे प्रमुख. सगळे एससी एसटी ओबीसी सगळे लोक कशामध्ये येतात? मराठामध्ये. पण इथं काय झाली गफलत? कोणती झाली? पेशव्यांना मराठा म्हणणं चालू केलं. पेशवे मराठा नाही, पेशव्यांना अलग नाही काढायला पाहते लोक, आणि म्हणून सगळा घोळ आहे. म्हणून भीमा कोरेगावाची लढाईमध्येच पेशव्यांचा अंत झाला, पानिपतच्या लढाईमध्ये नाही. पण ते लोक सांगतील कसं, आहे की नाही? भीमा कोरेगावाच्याच लढाईमध्ये पेशव्यांचा अंत झालेला आहे, पानिपतच्या लढाईमध्ये नाही. पण हा भीमा कोरेगावाचा इतिहास ना तुम्हाला शिकवला गेला, सांगितला गेला, तो फक्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच शोधून काढलेला आहे. भीमा कोरेगावाचा जगातील सर्वात मोठी शहीदांची मानवंदना म्हणजे भीमा कोरेगाव. त्या नव्या वर्षापासून, आपलं नवीन वर्ष तर काहीच नाही, आपलं नवीन वर्ष म्हणजे भीमा कोरेगावाचा शौर्यस्तंभ आहे. म्हणून जिजाऊचं म्हणजे संभाजी महाराजांची हत्या बघा कशी केली त्यांनी, मनुस्मृतीच्या आदेशाप्रमाणे केले. एखाद्या औरंगजेबाला जर मारायचं असेल तर त्यांनी मारलंच असतं, त्यांना त्या पद्धतीने मारायचं आहे. पण औरंगजेबाला पकडून दिलं ब्राह्मणांनी, काही थोडे मराठाही होते त्यांच्यामध्ये, तर पकडून दिल्याच्या नंतर काय झालं माहितीये का? मनुस्मृतीच्या आदेशाप्रमाणे त्यांना मारण्यात आलं. मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे एखाद्या शूद्रांना कसं मारायचं. मनुस्मृतीमध्ये तुम्हाला माहित आहे, त्यानं जर वेद ऐकले तर त्याच्या कानामध्ये काय टाकायचं? तेल टाकायचं, डोळे. तर आता मारायचं काय औरंगजेबाला, तर औरंगजेबाचं मरण कसं झालं? मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे. म्हणजे शूद्रांना ब्राह्मण लोक मनुस्मृतीप्रमाणे जी सजा देत होते, मृत्यूदंड देत होते, ते असा की जिवंतपणे त्याचे डोळे काढा, कान कापा, त्याचे हात कापा, पाय कापा, भुजा कापा, त्याचं नाक कापा आणि मग मुंडक कापा. अशा पद्धतीनं हाल करू संभाजी राजांना मारण्यात आलं होतं. समजलं का तुम्हाला? संभाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी पुस्तक लिहिलं होतं बुद्ध भूषण. आता तो मराठा जर असता तर बुद्ध भूषण काऊन लिहिलं असतं? आणि बुद्ध भूषण हे पुस्तक कशावर लिहिलंय माहितीये का? भगवान बुद्धांचा त्रिपिटक एक ग्रंथ आहे. बिंबिसार राजाला, म्हणजे आजची उद्याची पौर्णिमा आहे, पौष पौर्णिमा, उद्याला आहे पौष पौर्णिमा, तर पौष पौर्णिमा उद्याची आहे. तर बिंबिसार राजाला तथागत बुद्धांनी उद्याच्या पौर्णिमेला एक उपदेश केला होता. राजानं प्रजेसोबत कसं वागायचं, राजानं राज्यकारभार कसा चालवायचा, याचा उपदेश पौष पौर्णिमेला कूटदंत सुत्तामध्ये, दीघ निकायातील कूटदंत सुत्तामध्ये
तो उपाय सांग. कूटदंत सूक्ताचा आधार घेऊन राजाला प्रजेसोबत कसं व्यवहार केला पाहिजे, राज्यकारभार कसा केला पाहिजे, ह्या कूटदंत सूक्ताचाच उदाहरण, तेच तत्वज्ञान बुद्धाचंच संभाजी राजांनी ते पुस्तक लिहिलं संस्कृत भाषेमध्ये, बुद्ध भूषणम. तसे 4 पुस्तक लिहिले, पण बुद्धभूषण हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव बुधभूषण. बुधभूषण म्हणजे पाली शब्द आहे. बुध हा पाली आहे, संस्कारित बुद्ध आहे, बुधभूषण. आता बुद्धभूषण पुस्तक काऊन लिहिलं म्हणता येईल, रामभूषण काऊन नाही लिहिलं? शिवाजी महाराजांना एकही मंदिर, रामाचं, कृष्णाचं, देवीचं, कुठल्याही 33 कोटी देवी देवताचं एकही मंदिर बांधलं नाही. बांधले का? असेल तर दाखवा मध्ये. मग काय बांधले त्यांनी? पूर्ण महाराष्ट्रामध्ये किल्ले, गड किल्ले बांधले. मंदिर बांधलं रामाचं, कृष्णाचं, हनुमानाचं कोणतेच नाही बांधले त्यानं. यायनं काय केलं, ओबीसी लोकांनी, ब्राह्मण लोकांनी पेशव्याचा काळ आल्याच्या नंतर जिथं तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, मी 2 ते 3 मिनिटांमध्ये थांबतो, की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा, सह्याद्री पर्वतामध्ये जिथं जिथं शिवाजी महाराजांचे किल्ले आहे, गड किल्ले, जिथं जिथं गड किल्ले कुठे आहे? वरती आहे. आणि गड किल्ल्याच्या पायथ्याशी बुद्धाच्या लेण्या आहे. कुठेही जा मग तुम्ही. जुन्नर नावाचं एक ठिकाण आहे. जुन्नर म्हणजेच आजचं शिवनेरी. कोणतं? शिवनेरी आणि जुन्नर एकच आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे आणि शिवनेरीला जन्म झाला. आता शिवनेरीच्या किल्ल्यावर जर तुम्ही गेले तर शिवनेरीच्या किल्ल्यावर गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला म्हणतात? शिवनेरी किल्ल्यावर. आता किल्ले उघडे असते का घरासारखे असते सांगा? उघडेच राहते, भिंता राहते, भोवताल असं सपाट जागा राहते. गड किल्ले कसे राहतात माहित आहे का? भोवताल त्या पहाड राहते, त्या काठावर असे भिंता घालतात दगडाच्या आणि बस असे किल्ले राहतात. बस झालं ना, असं ते उभं करतात. मग शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असं आहे, खरी गोष्ट आहे. मग उघड्यावर जन्म दिला असेल का त्या बाईनं? किल्ले तर उघड्यावर राहते. कुठं ते जन्म दिला असेल? त्या किल्ल्यावर. शिवाजी महाराजांचा जन्म बुद्धाच्या लेणीमध्ये झाला. समजलं का तुम्हाला? किल्ल्यावर नाही झाला, शिवनेरीवरच झाला, पण शिवनेरीच्या किल्ल्यावर नाही, शिवनेरीवर असलेल्या बुद्धाच्या लेणीमध्ये जन्म झाला. समजलं तुम्हाला? लेणीमध्ये जन्म झाला. ती लेणी आहे 16 नंबरची. त्या लेणीचं नाव आहे शिवाई लेणी. तिथं आता देवी बसवली. शिवाजी महाराज जर हे हिंदू धर्माला मानणारे असते तर त्यांनी गड किल्ल्यामध्ये देव्या बसवल्या का? हनुमानाच्या मूर्त्या बसवल्या असत्या का? गणपती बसवला असता का तिथे शिवनेरीला? त्यानं नाही बसवला, हा पेशव्यांनी गणपती बसवला. आई गेली वाटते त्या वर्षी लेण्याद्रीला, तिथं गणपती बसवला 7व्या नंबरच्या लेणीमध्ये. एवढी मोठी लेणी आहे शिवनेरीला. लक्षात घ्या, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, मी भारतातली गोष्ट करतो, अख्ख्या जगात भारतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्धाच्या लेण्या कुठं आहे माहित आहे? शिवनेरी किल्ल्यावर. किती लेण्या आहेत? 550 लेण्या. तुमच्या पानवर आल्या. अजिंठा वेरूळ तर आहेच. 550 लेण्या कुठे आहे? शिवनेरीच्या पूर्ण पहाडामध्ये खोदलेल्या आहे. पायनं होत आहे, तुम्हाला 3-4 दिवसाला लागते. 550 लेण्या म्हणजे ऊर्जा झाल्या त्या. हरिश्चंद्र गडाच्या किल्ल्यापर्यंत, नाणेघाट माळशेज पर्यंत 450-550च्या जवळपास बुद्धाच्या लेण्या आहेत शिवनेरी किल्ल्यावर. आणि शिवनेरीचा किल्ला असा वरता आहे आणि त्याच्या भोवताल पूर्ण गोल 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 लेण्या आहे पायथ्याची. तुम्ही गेल्याबरोबर, जसं शिवनेरीला गेल्याबरोबर तुम्ही गाडीतूनच तुम्हाला असं पहाडाकडे पाहिला पूर्ण लेण्याचे चित्र दिसतात. दूरनं चित्र दिसते. त्या 16 नंबरच्या लेणीमध्ये, कोणत्या लेणीमध्ये? 16 नंबरच्या लेणीमध्ये, शिवनेरीच्याच किल्ल्यावर, पण किल्ल्यावर नाही, लेणीमध्ये, शिवनेरी लेणीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. 16 नंबरची लेणी, ती शिवाई देवी बसवली तिथं. ते शिवाई देवी नाही आहे तिथं आता बसवलेली आहे त्यांनी. आणि एवढीच गोष्ट, आता राहिली गोष्ट, शिव हा शब्द कुठून आलेला आहे? तुम्ही शिवली बनतेचं नाव ऐकलंय? ऐकलं ना? मग शिव शब्द कुठला आहे? बुद्धिस्ट आहे का नाही? शिवली. आता शिव हे नाव कसं ठेवलं? तुम्हाला वाटतं की त्या शिव शंकराचं नाव असेल? शिव हा शब्द तिथं जुन्नरला 5 लेण्यांमध्ये बघा काय काय नाव लिहून आहे लेणीमध्ये. लेण्या केव्हाच्या आहे? शिवनेरीच्या लेण्या 2ऱ्या ते 3ऱ्या शताब्दीमधल्या आहे. आणि शिवनेरीच्या लेण्या, संपूर्ण लेण्या कोणी खोदल्या आहे? सातवाहन बौद्ध राजांनी आणि क्षत्रप बौद्ध राजांनी. लक्षात घ्या, क्षत्रप बौद्ध राजवंश
आणि सातवाहन बौद्ध राजवंश या दोन राजवंशांनी शिवनेरीच्या लेण्या, संपूर्ण लेण्या खोदलेल्या आहे. कोण? क्षत्रप राजवंश आणि सातवाहन राजवंश. क्षत्रप त्याला ती लावला तर काय होईल? क्षत्रपती. म्हणजे क्षत्रपती हा शब्द कोणाचा आहे? बुद्धिस्ट आहे. क्षत्रप हे बुद्धिस्ट राजे आहे, त्यानेच त्या लेण्या खोदलेल्या आहे. बरं, मी असं माझ्या पाचचं सांगत नाही, तर लेणीवर लिहून आहे. तुम्ही कधी माझ्यासोबत जुन्नरला जर आले तर माझ्यासोबत चालता, त्या लेणीवर 2000 वर्षापूर्वी इन्स्क्रिप्शन लिहून आहे. लोकांची अशी पुस्तकातली गोष्ट सांगत नाही. महाक्षत्रप नहपाल आणि गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन यांनी खोदलेल्या त्या लेण्या आहेत. त्या लेण्यामध्ये माहिती आहे का, पाली भाषेमध्ये, बुद्धाच्या पाली भाषेमध्ये बघा कोणते नाव आहे लेणीमध्ये, आता लेण्यामध्ये म्हणजे पुस्तकांमध्ये आहे लिहून, शिवभूती राजा बौद्ध राजा. काय लिहून आहे? शिवभूती बौद्ध राजा, शिवम बौद्ध राजा. आता शिवम नाव तुम्हाला हिंदू धर्मामध्ये सापडते. त्या लेणीवर पहा काय लिहून आहे, शिवम नावाचा बौद्ध राजा, शिवभूती नावाचा बौद्ध राजा आणि शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्षुणी असं नाव लिहिलं आहे. कुठं? शिवनेरीच्या लेण्यांमध्ये पाली भाषेमध्ये. किती नाव आहे? शिवभूती बौद्ध राजा, शिवम नावाचा बौद्ध राजा आणि शिवपालनिका नावाची भिक्षुणी, हे दोन बौद्ध राजे आणि शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्षुणी शिवनेरीला राहत होती त्या लेणीमध्ये. तिचंच ते पाली नाव उचलून जिजाऊनं शिवाजी नाव दिलेलं आहे. शिवाच्या शंकराचं नाव नव्हे ते. नाही तर तुम्ही म्हणाल शिवशंकराचं नाव बा जिजाऊ हिंदू होती आणि मग ते शिवाने मानणारी असन, तर ते शिव नाव तिनं तिथून घेतलं असन. शिव नाव म्हणजे शिवशंकर बोला महादेव, तिचं नाव नाही ते. तुम्हाला समाधान लिहून आहे, तिचं ते वाचलेलं आहे, त्या लेणीमध्ये लिहून आहे शिवपालनिका. आता जी शिवाई लेणी बसवली आहे ती शिवपालनिका नावाची बुद्ध लेणी आहे. आता लिहून आहे पालीमध्ये, ते फोडू शकणार नाही लोक. इंग्रजांनी ते सगळं त्यांच्या डिक्शनरीमध्ये लिहून ठेवलं आहे. खोटा इतिहास नाही सांगत तुम्हाला, दंतकथा मी. हा शिवपालनिका, शिव हा शब्दच बुद्धिस्ट शब्द आहे. शंकरजीचा तो शिव नव्हे, तसा आहे तो महायानांचा बोधिसत्व शिव आहे. समजलं का? सालबर्डी हे बौद्धांचं ठिकाण आहे आणि तिथे महादेव नावाचा अनंत बौद्ध भिक्षू राहत होता. सालबर्डीला मोठा महादेव आणि लहान महादेव म्हणजे अरहंत महादेव, सम्राट अशोकाने पाठवलेला जो बौद्ध भिक्षू आहे अरहंत महादेव, हा अरहंत महादेव हा एक भिक्खू आहे. या अरहंत महादेव भंतेजीनं सालबर्डीला वर्षावास केला, म्हणून तिथं 14 बुद्धाचे लेणे आहे. अरहंत महादेव भिक्खू आहे, तो सम्राट अशोकाने पाठवला. सम्राट अशोकाच्या मुलाला महेंद्राला चिवर देणारा कोण होता? महादेव भिक्खू होता. जरी सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्र तीस्थ होते, पण चिवर ज्यानं घालून दिलं, असं घालून देतात ना, मोगलीपुत्र तीस्थ सम्राट अशोकाचे गुरु, पण महादेव भिक्खू यांनीच महेंद्राला चिवर घालून दिलं होतं. आणि ते अरहंत महादेव भिक्खू सालबर्डीला त्यानं वर्षावास केला होता जंगलामध्ये. साल वृक्षावरून ते समजलं तुम्हाला? सालबर्डीला त्याने वर्षावास केला आणि नागद्वार पचमडीलाही वर्षावास केला. म्हणून मोठा महादेव लहान महादेव कोणच नाही, एकच महादेव आहे तो, आणि तो आहे अरहंत महादेव भिक्खू आहे. पण अरहंत महादेव असे म्हणायचे लोक, आणि पुन्हा मग हर हर महादेव असं चालू झालं. मग शिवाजी महाराजांचा जे जयघोष तो अरहंत महादेव होता, पण ब्राह्मणांनी हर हर महादेव तुम्हाला हे काढून टाकलं. समजलं का? महादेव म्हणलं का तुम्हाला बोलायला दिसते, महादेव भिक्खूचं नाव आहे. समज तुम्हाला? म्हणजे आपल्याला दिश येते. आणि छोटा महादेव लहान महादेव कोणताच नाही, ते एकच वय ढग्याचा महादेव. तिथे ते बौद्धाचंच ठिकाण आहे. समजलं का? ढग्याचं बौद्धाचंच ठिकाण आहे, सालबर्डी बौद्धाचंच ठिकाण आहे. समजलं का? आणि महादेवाला जाणारे लोक कोणत्या? SC ST OBC. बामण जाते का तिथं? बामणाचं मंदिर आहे तिरुपती बालाजी, शिर्डी साईबाबा, शेगाव त्याचे श्रीमंत मंदिर आहे. आणि SC ST OBC हे गोवारी गोडवारी, त्याचं देव कोणता आहे? हे छोटा महादेव त्याचा बौद्ध धर्माशी संबंध आहे, पण ते विसरले. पण आता आपण विसरलो होतो, पण बाबासाहेबांनी आपल्याला इतिहास दाखवला आहे का नाही? मंदिरात येऊ देत नव्हते आहे का नाही? आता मंदिरात येऊ देत नाही, म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध मंदिर खोलायला सांगितले, दीक्षाभूमी बांधून दिली. एवढे मोठे बौद्धांचे स्थळ आहे. आपल्या लेण्या पाहता पाहता भारतातले बौद्ध स्थळ, बौद्ध राष्ट्र तर दूरच राहिले. हिंदू धर्माचे देवी देवता पाहण्यासाठी तुम्हाला फक्त भारत घुमा लागत, पण बुद्धाचे विहार स्तूप पाहण्यासाठी अख्ख्या जगात बुद्धाचा देश आहे. 38 राष्ट्रामध्ये बुद्ध विहार आहे. कोणते पाहाल तुम्ही? कोणते जन्म कमी पडेल?
महाराष्ट्रामध्ये एवढ्या लेण्या आहे, 2500 लेण्या नुसत्या महाराष्ट्रात आहे. भारतातल्या तर अलगच आहे. गुजरातमध्ये मी लेण्या पाहिलं, एका ठिकाणी 750 लेण्या आहे, साडावाकियाला जुनागडला. तर महाराष्ट्रामध्येच 2500 लेण्या आहे आणि भारतामध्ये एवढ्या लेण्या आहे. तुमच्या पाहिलं होईल एवढ्या मोठ्या लेण्या आहे बौद्धांच्या, विहार आहे, स्तूप आहे. हेच तर आपल्याला भरपूर आहे. काय त्या हिंदूंच्या मंदिरात घुसाचं आहे जिथं आपल्याला हाकलून देत होते, तर आपले लोक चालले तिकडे. समजलं का? भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 30,000 ब्राह्मणांचं पेशव्यांचं सैनिक होतं. किती होतं? 30,000. 30,000पैकी 2,000 पळाले, पाय लावून पळाले. सिद्धनाथ महार आणि रायनाथ महाराजच्या तलवारीची चमक पाहून समजलं का त्याची फाटरली, पाय लावून पळाले. काही पळाले तुम्हाला सांगतस, पळाले. उरले किती? 28,000. 28,000 वर्षे 500 यांच्यामध्ये ते सैनिक लढाई झाली. समजलं का? 12 तास ती लढाई चालली. किती? 12 तास ती लढाई चालली. 260 एकर जागा होती ते भीमा कोरेगावाची. त्या इंग्रजांनी त्या माणसाला दान केलं. तो इतिहास मी कधीतरी सांगेन. आणि ते जागा 260 एकर वर ते लढाई चालली. ते जागा इंग्रजांनी दिली होती. आता त्याने घर बांधलं तिथं, ते स्तंभ सुद्धा आता तुम्हाला माहितीच आहे. तर ते लढाई चालली, त्याच्यामध्ये 2,000 पळाले. 30,000 ते 2,000 पळाले, राहिले 28,000. तर 2,000 पैकी 3 जण पळाले. एक शिर्डीला पळाला, एक शेगावला पळाला आणि एक अक्कलकोटला पळाला. हे ब्राह्मण पेशवे होते. ब्राह्मण सोंग ढोंग घेऊन, भोंगरे भांगरे होऊन, उघडे नागडे होऊन, लोकांनी नावही सांगितलं नाही. ते ना आम्ही कोण्या गावचे वेळ तुम्ही तर माहित नाही आम्हाला, काय वेळ ते तुम्हाला समजत असेल. ते भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये इंग्रज लोक त्याने फाशीवर लटकवणार होते, म्हणून ते पळून आले. पळपुटे 3ही पेशवे ब्राह्मण होते, शेंडीवाले ब्राह्मण. एकाला शिर्डीला पळून, एक शेगावला आणि एक अक्कलकोटला. मी नाव सांगणार नाही, तुम्हाला समजून जायचं आहे का नाही. काय जायची गरज आहे तिकडे, समजलं का तुम्हाला? म्हणून आपल्याला जगाला वाचवणारा बुद्ध या घरामध्ये आणलेला आहे. काय इकडे तिकडे भटवण्याची गरज आहे आपल्याला? आपलं नव पंढरपूर बुद्ध गया दीक्षाभूमी आहे, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, है का नाही? तर हा जो जिजाऊचा इतिहास तुम्हाला आज मी जो सांगितलेला आहे, तर जिजाऊ ही खरोखरच महाराणीचं पोर आहे आणि ती बौद्धच आहे. आणि म्हणून या भारतातील शूद्रातिशूद्र महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे, असं गुलामगिरी पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले म्हणतात. महारावरूनच महाराष्ट्र. म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. मांसाचे, हाडाचे आणि रक्ताचे कोणते माणसं नाही? सगळेच महार आहे का नाही? आहे का नाही? तर हे महाराष्ट्रावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलं, महारावरूनच. आणि हे महार लोक म्हणजे प्राचीन काळातले नागवंशी लोक आहे. नागवंशी लोक म्हणजे नागवाले नाही, ते सापवाले. सापाशी काही संबंध आहे. नाग हा राजवंशाचं नाव आहे. नाग या शब्दाचा अर्थ पालीमध्ये हत्ती होते, समजलं का? तुम्ही मला नाग शब्दाचा अर्थ हत्ती कसा काय माहिती? नाग सुत्ता आहे पाली त्रिपिटकामध्ये. नाग या शब्दाचा पालीमध्ये अर्थ, धम्मलिपीमध्ये अर्थ हत्ती होतो. आणि हत्ती म्हणजे तुम्हाला माहित आहे महामायेच्या आहे का? हत्तीचा संबंध बुद्धाच्या जन्माशी आहे. नाग म्हणजेच हत्ती, समज तुम्हाला. म्हणून तुम्ही कधीही भीमा कोरेगावला गेल्याच्या नंतर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की कधीही भीमा कोरेगावला गेल्याच्या नंतर केवळ भीमा कोरेगावला जाऊ नका. भीमा कोरेगावला गेल्याच्या नंतर 2-3 दिवसाच्या यानं जा. भीमा कोरेगाववरून 60 किलोमीटर जुन्नर शिवनेरी आहे. जुन्नर शिवनेर एक शिवनेरी लेण्याद्री एकच आहे. तिथं 550 गुफा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती लेणी आहे. आणि किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला, लेण्या सगळं शिवनेरीला तिथून एकूण 60 किलोमीटर आहे. कुठून? जुन्नर वरून. भीमा कोरेगाव 60 किलोमीटर. आणि तिथून भीमा कोरेगाव आल्याच्या नंतर सरळ पुणे रेल्वे स्टेशनला यायचं. म्हणजे तुम्ही आता लोक काय करते, भीमा कोरेगावला गेले का चालले, मुंबईला गेले का तुम्ही तिकडे फक्त पगोडा पाहता, चैत्यभूमी पाहता आणि पळत येताना इंडिया गेट फोटो मोठा काढायला मारते ते लोक तिकडे. तर कधीही भीमा कोरेगावला गेल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, शिवनेरी किल्ला पाहायचा, तिथच्या लेण्या पाहायच्या जुन्नरच्या 60 किलोमीटर भीमा. आणि भीमा कोरेगाव सरळ यायचं पुणे रेल्वे स्टेशनला आणि लोणावळा ट्रेन पकडायची. लोणावळा ठिकाण हे खूप सुंदर आहे. ते काही लोकांनी, कपल्स लोकांनी खराब केलेलं आहे, पण त्या लोणावळ्यामध्ये पूर्ण बुद्धाच्या लेण्या आहेत. सह्याद्री पर्वतामध्ये, समजलं का? तिथं कारलेची लेणी पाहायची. अजिंठा आणि वेरूळच्या नंतर आणि एलिफंटा बुद्ध लेणीच्या नंतर कारल्याच्या बुद्ध लेणीचा नंबर लागतो. जगातील सगळ्यात मोठं चैत्य लेणी जर कोणती असेल
कारल्याची बुद्ध लेणी आहे, ती लोणावळ्याला आहे. कारल्यालाच लागूनच 2 किलोमीटर भाजे बुद्ध लेणी आहे. भाजे बुद्ध लेणीच्या मागे बेडसे बुद्ध लेणी आहे. कारला, भाजे आणि बेडसे ह्या तीनही बुद्ध लेण्या पहा लोणावळ्यामध्ये जर कधी गेले, एकदम जवळ आहे, लोकलनं जाता येते तुम्हाला. आणि पुण्यामध्ये एकदम रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर पाताळेश्वराची लेणी आहे. एकदम पुणे शहरातच आहे, तुम्हाला माहिती आहे, भुयारच आहे, एवढी सुंदर लेणी आहे. त्याच्यावर आता कब्जा केला. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचा दिल्लीचा जो बंगला आहे, जिथं बाबासाहेबांच्या वस्तू होत्या, दिल्लीच्या पूर्णच वस्तू बाबासाहेबांच्या, त्यांची जी पत्नी आहे माईसाहेब सविता आंबेडकर, त्यांनी पूर्ण वस्तू दिल्लीच्या बंगल्यातल्या बाबासाहेबांच्या घरातल्या पूर्ण पुण्यामध्ये आलेल्या आहे. आणि ते सिम्बॉयसिस म्हणून प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांच्या पूर्ण वस्तू जशा चिंचोलीला आहे ना नागपूर, तशा अर्ध्या अधिक वस्तू बाबासाहेबांच्या पुण्याला आहे सिम्बॉयसिस मध्ये. म्हणजे पाताळेश्वराच्या बुद्ध लेण्या पुण्यामध्येच आहे, रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर, आणि त्यालाच लागून ते सिम्बॉयसिस बाबासाहेबांच्या वस्तू आहे. म्हणजे कधीही जर तुम्ही भीमा कोरेगावला जर गेले तर केवळ भीमा कोरेगावला जात नका जाऊ, तर शिवनेरीच्या, जुन्नरच्या, लेण्याद्रीच्या, कारले, भाजे, बेडसेच्या, त्या लोणावळ्याच पुढे गेलं थोडं, कोंढाण्याच्या सुद्धा बुद्ध लेण्या. आणि कधी वनंदला जायचं असेल, आता 7 फरवरी येत आहे, तर वनंदला जर कोकणामध्ये गेले, 7 फरवरी रमाईचं स्मारक झालेलं आहे. आता तुमचं सर्वांचं माहेर कोणतं आहे? वनंदगाव. तुमची आई आहे ते, मग तुमचं माहेर कोणतं आहे? आपल्या माहेराला कधी जाल तुम्ही? वनंदला केव्हा जाल? रमाईच्या माहेराला. तर यावर्षी इकडं तिकडं आता स्मारकच झालं, रमाईच्या गावाला स्मारकच झालं. पण या वर्षीची रमाई जयंती तिकडेच करा, ठीक आहे ना? कुठं? वनंदगावला. वनंदगाव 30 किलोमीटर अंतरावर पन्हाळे काजीच्या लेणी आहेत. दापोलीमध्येच वनंदगाव आहे. आणि जाता जाता रायगडही लागते, महाड लागते. महाडला केवळ महाडच पाहायचं नाही, तर महाडला बुद्धाच्या लेण्या आहे. महाडला किल्ल्यावरच बुद्धाच्या लेण्या आहे. महाडच्या बुद्ध लेणीवर बाबासाहेब स्वतः गेलेले होते. तिथं 30 लेण्या आहे. महाडला लेण्या आहे. 14 तळे तर आहेच, पण महाड लेण्या आहे. आणि तिथेच तुम्ही कोकणामध्ये थोडेसे महाडगड इकडं श्रीवर्धन तालुक्यामध्ये जायचं, जंजिरा किल्ला आहे समुद्रामध्ये, आणि जंजिरा किल्ल्याला लागूनच कुडा बुद्ध लेण्या आहेत, त्याही पाहायच्या. तर हा भौगोलिक इतिहास मी सांगण्याचा तुम्हाला खूप वेळचा प्रयत्न केलाय. तर आज जिजाऊ जयंती, समज तुम्हाला आता जिजाऊचं काय आहे तर, पण हा इतिहास, कारण बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आपल्याला दंतकथा, काल्पनिक कथा, आपल्या अंधश्रद्धेच्या कथा आपल्या माती मारल्या, त्याच आपल्या डोक्यामध्ये भरून आहे. आपल्याला खरा इतिहास उजागरच होऊ दिला नाही. पण हा खरा इतिहास मांडणारा फक्त एकच माणूस होता, तो म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब. त्या माणसाने इतिहासच बदलून टाकलेला आहे का नाही? त्याच्या आपण वैशेचा, आपण या नव्या वर्षाची सुरुवात, नववर्षाची सुरुवात आपली भीमा कोरेगावून होते, म्हणून हे वर्ष तरी असंच वाया घालवू नका, आहे का नाही? कारण आता जागृतीचा अग्नी तेवढ ठेवा, आहे का नाही? आपल्यासाठी दिवस काय, रात्रही वैद्याची आहे. तुम्हाला आता माहोल सांगण्याची गरज नाही. जोपर्यंत संविधान आहे, संविधानाच्या रूपात बाबासाहेब जिवंतच आहे. बाबासाहेब गेले नाही. बाबासाहेबांचं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण, ज्या दिवशी संविधान बदलेल त्या दिवशी मनुस्मृती लागू होईल. आणि मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजांची हत्या झाली ना, तशीच होईल, आहे का नाही? म्हणून बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळली आणि बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली, बुद्धाचंच संविधान, सम्राट अशोकाने जे राज्यकारभार केला होता, सम्राट अशोकाचं संविधान, बुद्धाचं संविधान बाबासाहेबांनी या देशाला बहाल केलं, मनुस्मृतीचा काळा कायदा जाळून. समजलं का? तर या संविधानाला वाचवणं आपली काळाची गरज आहे. तर आज या ठिकाणी जिजाऊच्या या जयंती जन्मोत्सवाच्या निमित्तानं या परिवारामध्ये, या जुनघडे परिवारामध्ये या बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आणि त्या निमित्तानं या ठिकाणी मला पाचारण केलं माझे उपासक गणेशजी येलेकर, ज्यांनी मला या ठिकाणी आणलं. आणि तुम्ही माझी धम्मदेसना श्रवण केली. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सर्वमंगल, भवतु सर्वमंगल. शूटिंग होती म्हणून मी हा इतिहास सांगितला, सांगितलं.